श्री स्वामी चरित्र सारामृत पंचम अध्याय. श्री गणेशाय नमः. एक राजा स्वामी समर्थांना आपल्या राज्यात आणू इच्छित होता. त्यासाठी मोठे इनाम, जहागीर आणि सन्मान देण्याची घोषणा झाली. एक सरदार अक्कलकोटला गेला. मोठमोठे प्रयत्न झाले, पण शेवटी स्वामी समर्थांनी एक वाक्य बोलले, जे ऐकून सगळ्यांचे डोळे उघडले. कारण स्वामी समर्थ फक्त जिथे खरी भक्ती असते तिथेच राहतात. संसार स्वरूपी अरण्यात भटकणाऱ्या जीवांना मार्ग दाखवणारे, अज्ञानाचा अंधार दूर करणारे आणि भक्तांवर सदैव कृपा करणारे असे परमदयाळू श्री स्वामी समर्थ. त्यांचे मन गंगेच्या पाण्यासारखे पवित्र आणि निर्मळ आहे. जो कोणी भक्त प्रेमाने त्यांचे स्मरण करतो, त्यांचे दुःख, पापे आणि दारिद्र्य दूर होतात. स्वामींचे पवित्र चरित्र ऐकण्यासाठी अनेक भक्त सावधतेने बसले होते. त्यांच्या जीवनातील अनेक अद्भुत आणि रसपूर्ण प्रसंग सांगितले जात होते. ज्यांचे पूर्वजन्मीचे पुण्य प्रबळ असते त्यांना स्वामींचे दर्शन लाभते. चोळप्पा आणि इतर अनेक सेवेकरी असेच भाग्यवान होते. स्वामी महाराज अक्कलकोट नगरीत दीर्घकाळ वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांच्या कीर्तीची वार्ता सर्वत्र पसरली. अनेक लोक आपल्या संकटातून मुक्त होण्यासाठी स्वामींकडे धाव घेत. मोठमोठे राजे आणि सरदारही त्यांच्या दर्शनासाठी येत असत. लोक म्हणत, अक्कलकोटच्या भोसले राजांचे भाग्य मोठे आहे, कारण त्यांना स्वामींसारखा महान संत लाभला आहे. त्या काळी बडोद्याचे राज्य मल्हारराव यांच्या हातात होते. त्यांच्या मनात एक विचार आला, अक्कलकोटहून स्वामींना बडोद्याला आणावे. दरबारात त्यांनी जाहीर केले, जो कोणी स्वामींना इथे आणेल त्याला मोठा इनाम आणि सन्मान दिला जाईल. पण हे काम अत्यंत कठीण असल्याने कोणीही पुढे येत नव्हते. तेव्हा तातासाहेब नावाचा एक चतुर सरदार पुढे आला. तो म्हणाला, महाराज, जर तुमची अशी इच्छा असेल तर मी स्वामींना बडोद्याला आणण्याचा प्रयत्न करतो. हे ऐकून राजा आणि संपूर्ण सभा आनंदित झाली. तात्यासाहेबांचा सन्मान करून त्यांना धन, सेवक आणि व्यवस्था देऊन अक्कलकोटला पाठवण्यात आले. तात्यासाहेब अक्कलकोटला पोचले. स्वामींचे तेजस्वी रूप पाहून त्यांचे मन आनंदित झाले. तेथील भक्तांची निष्ठा आणि सेवा पाहून ते आश्चर्यचकित झाले. राजघराणे, स्त्रिया, नागरिक सर्वजण स्वामींची भक्तिभावाने सेवा करत होते. त्यात चोळप्पा हा प्रमुख सेवेकरी होता. तात्यासाहेबांच्या मनात विचार आला, इतक्या भक्तिभावाने सेवा करणाऱ्या या नगरातून स्वामींना बडोद्याला कसं नेणार. तरीही त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. दानधर्म केले, ब्राह्मण भोजन घातले, स्वामींच्या पूजेसाठी विविध वस्तू अर्पण केल्या. पण त्यांच्या सर्व प्रयत्नांना यश मिळाले नाही. शेवटी ते चोळप्पाला एकांतात भेटले. त्याला म्हणाले, जर तुम्ही स्वामींना बडोद्याला आणण्यास मदत केली तर तुम्हाला मोठे इनाम, सन्मान आणि जहागीर मिळेल. या लोभामुळे चोळप्पाच्या मनात आशा निर्माण झाली. एके दिवशी चोळप्पा स्वामींची सेवा करत असताना त्याने हात जोडून विनंती केली, महाराज, कृपा करून बडोद्याला चला. तेथे गेल्यास मला मोठे धन आणि सन्मान मिळेल. हे ऐकून स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, राव मल्हार यांच्या मनात खरी भक्ती नाही, मग आम्ही बडोद्याला का जावे. यातून एक महान सत्य समोर येते. स्वामी समर्थांना धन, सत्ता किंवा वैभवाने कुणीही आकर्षित करू शकत नाही. स्वामी फक्त खऱ्या भक्तीकडेच जातात. पुढील अध्यायात स्वामी समर्थांनी चोळप्पाला दिलेला अद्भुत धडा आपण पाहणार आहोत. त्यामुळे पुढील भाग नक्की पहा. जर तुम्हालाही स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरणार्पण वस्तू, श्रीमस्तु शुभम भवती. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.